नमस्कार। आता कुणालाच ॲब्रो करण्यासाठी पार्लरमध्ये जाण्याची गरज पडणार नाही, कारण आज आपण घरच्याच पद्धती वापरून अगदी सोप्या पद्धतीने 2 पद्धती मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे आणि अगदी सोप्या पद्धतीने न खर्च करता किंवा न त्रास होता या ठिकाणी 2 पद्धती मी ॲब्रो करण्याच्या तुमच्यासोबत शेअर करते आहे। तुम्ही दोघंही पैकी एक पद्धत वापरून तुमच्या ॲब्रो करू शकतात। त्यासाठी आपल्याला पार्लरमध्ये जाण्याची बिलकुल गरज नाही आहे। घरच्या घरीच तुम्ही स्वतःच तुमचे ॲब्रो करू शकता आणि जेव्हा वाटेल तेव्हा तुम्ही या पद्धतीने ॲब्रो केल्या तर नक्की तुमचे ॲब्रो मोठे होणार नाही, दिसायला देखील छान दिसेल। नक्की ट्राय करून बघा। आणि आपण ज्यावेळेस पार्लरमध्ये ॲब्रो करण्यासाठी जातो त्यावेळेस आपल्याला पैसे देखील द्यावे लागतात आणि पैसे देऊन त्रास देखील सहन करावा लागतो। तर आज आपण घरच्याच पद्धतीने या ठिकाणी ॲब्रो करणार आहोत। त्यासाठी आपल्याला लागणार आहे पावडर। तुम्ही कुठलीही पावडर या ठिकाणी वापरू शकतात। जी पण पावडर तुम्ही चेहऱ्यासाठी वापरतात ती पावडर तुम्ही या ठिकाणी घ्यायची आहे। आता तुमचा जो चिकट टेप आहे तो जर जास्त चिकट नसेल तर तुम्ही या ठिकाणी पावडरचा यूज नाही केला तरीही चालेल, किंवा जास्त जर चिकट असेल टेप तरच आपल्याला या ठिकाणी पावडरचा यूज करायचा आहे। या गोष्टी तुम्हाला व्यवस्थित लक्षात घ्यायच्या आहे। जास्त जर चिकटवाला टेप असेल तरच आपल्याला पावडर लावायची आहे, नाहीतर नाही लावलं तरीही चालेल। तर बघा या ठिकाणी माझा जो टेप आहे तो जास्त चिकटवाला आहे आणि जास्त चिकट असल्यामुळे स्किनला काही त्रास होऊ नये म्हणून मी या ठिकाणी पावडरचा सुरुवातीला थोडासा यूज केलेला आहे, जेणेकरून जास्त चिकटवाला जो टेप आहे तो कमी चिटकेल आणि जास्त स्किनला त्रास होणार नाही। तर बघा अशा पद्धतीने तुम्ही हे अपोजिट डायरेक्शनने खेचायचं आहे आणि बघा एकदाच मी हे खेचलं तरीही भरपूर असे ॲब्रोचे जे हेअर आहे, केस आहे ते बऱ्यापैकी निघालेले तुम्हाला दिसत असतील। बघू शकतात अगदी सोप्या पद्धतीने आपण या पद्धतीने पावडरचा यूज करून जो पण चिकट टेप तुम्ही वापरणार असाल तो फक्त पॅक असायला हवा आणि पॅक जर असेल जास्त चिकट जर असेल तर तुम्हाला थोडासा पावडरचा यूज या ठिकाणी करायचा आहे। अगदी सोपी पद्धत आहे, नक्की ट्राय करून बघा। आणि हो, तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण मी तुमच्यासाठी रोज भरपूर असे यूजफुल व्हिडिओ घेऊन येत असते। आता बघा एक पद्धत तर आपलीच या ठिकाणी झालेली आहे आणि ॲब्रो देखील बघू शकतात। लाईव्ह रिझल्ट मी तुम्हाला दाखवलेला आहे। अतिशय छान आणि सुंदर अशा ॲब्रो दिसत आहे, नक्की ट्राय करून बघा। त्यानंतरची दुसरी पद्धत मी तुमच्यासोबत या ठिकाणी शेअर करणार आहे। तर बघा दोघंही ॲब्रोमध्ये भरपूर असा डिफरन्स तुम्हाला बघायला दिसत असेलच। तर आता या ठिकाणी दुसरी जी पद्धत आहे ती म्हणजे असं ॲब्रोचं एक मशीन मी ऑनलाईन खरेदी केलेलं होतं आणि बघू शकतात अगदी कमी किमतीमध्ये आपल्याला हे मशीन मिळतं। एकदा का तुम्ही याला घेतलं की लाईफ टाईम तुम्हाला ॲब्रो करण्यासाठी पार्लरला जाण्याची बिलकुल गरज नाही आहे। जेव्हा तुम्हाला वाटेल तेव्हा तुम्ही घरच्या घरीच ॲब्रो करू शकता। फक्त 100 रुपयापर्यंत हे मशीन मिळतं। मी 2 वर्षापासून याचा यूज करत आली आहे, कसलाही त्रास होत नाहीत किंवा पार्लरमध्ये देखील ॲब्रो करण्यासाठी जाण्याची गरज पडत नाही। एकदा का तुम्ही घेतलं की ते अगदी तुम्ही लाईफ टाईमसाठी याचा यूज करू शकतात, खराब देखील होत नाही। याला एक बटन असतं ऑन ऑफ करण्याचं, तिथून तुम्ही याला ऑन आणि ऑफ करू शकतात आणि याला कुठलेही चार्ज वगैरे करण्याची गरज नाही आहे। फक्त याला लागत असतो एक सेल आणि एकच सेलवरती हे अगदी आरामात चालतं। फक्त याचा यूज कसा करायचा, जर तुम्हाला हे घ्यायचं असेल तर मला कमेंट्स करून नक्की कळवा, जेणेकरून मी तुम्हाला त्याची लिंक पाठवू शकेल। आणि बघा अगदी छोटंसं आहे, तुम्ही पर्समध्ये कुठेही याला घेऊन जाऊ शकतात आणि याने ॲब्रो कशी करायची ती पद्धत देखील बघणं तितकंच महत्त्वाचं आहे। पण त्या अगोदर तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला कमेंट्स करून नक्की कळवा, जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठं पोहोचला ते, आणि त्यानंतर मला तुमचे आभार देखील मानता येईल। आता बघा वरच्या साईडची जी ॲब्रो आपण करत असतो त्यावेळेस खालच्या साईडने हाताने व्यवस्थित पकडून घ्यायचं आहे आणि एक डोळा ओपन ठेवून आपल्याला हे व्यवस्थित हाताच्या मदतीने पकडून व्यवस्थित ॲब्रो करायचे आहे। कुठेही इकडे तिकडे होणार नाही, नाहीतर तुमचे ॲब्रो खराब होऊ शकते, याची काळजी घ्यायची आहे। सुरुवातीला तुम्हाला हे जमणार नाही, परंतु जसं जसं तुम्ही याचा वापर कराल तशी तुमची प्रॅक्टिस होईल आणि खूप छान तुम्ही घरच्या घरीच ॲब्रोला छान शेप असा देऊ शकाल। सुरुवातीला तुम्ही पेनच्या मदतीने किंवा एखाद्या लिपस्टिकच्या मदतीने किंवा कुठला कलर असेल त्याने तुम्ही सुरुवातीला टिक करून घेऊ शकतात, जेणेकरून तुमचे ॲब्रो चुकणार नाही। तर बघा अशा पद्धतीने तुम्ही अगदी आरामात तुम्हाला जेव्हा कधी वाटेल तेव्हा तुम्ही तुमचे ॲब्रो करू शकतात। यासाठी पार्लरमध्ये बिलकुल जाण्याची गरज पडणार नाही। आणि आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल। आणि हो, तुम्हाला या दोघा ट्रिकपैकी कुठली ट्रिक जास्त आवडली ते देखील मला कमेंट्स करायला विसरू नका। आणि बघा तुम्हाला हा व्हिडिओ थोडा जरी
जरी युजफुल वाटला असेल तर प्लीज एक छोटासा लाईक नक्की करा, कारण तुमच्या एका लाईकमुळे मला खूप जास्त मोटिवेशन मिळत असतं. आता बघा, दोघंही पद्धतीने तुम्ही ॲब्रो करू शकतात. फक्त एक काळजी घ्यायची आहे, जास्त जर मोठे हेअर असेल, केस असेल तर तुम्हाला पार्लरमध्येच जायचं आहे. आणि याच पद्धतीने तुम्ही अप्पर लिप्स जरी केल्या तरीही चालेल, कुठलाच त्रास होत नाही. आणि बघा, रिझल्ट अगदी तुमच्यासमोर आहे. सुरुवातीला ॲब्रो कशा होत्या आणि आता बघू शकतात, अगदी सोप्या पद्धतीने न पार्लरमध्ये जातात माझ्या ॲब्रो या ठिकाणी छान दिसायला लागले आहेत.